मुंबई शहरात जोरदार पाऊस पडत आहे। सध्या मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान विभागाने हा अलर्ट जारी केलाय। पुढील काही दिवस हे महत्त्वाचे असतील। सध्या मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झालेलं पाहायला मिळतंय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र हे निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय की मान्सून सक्रिय झालेला आहे। आज संध्याकाळपासूनच मुंबईतल्या सायण, माटुंगा, कुर्ला यासोबतच भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या सगळ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। आता सध्या आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाबाहेर देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सध्या पडत आहे। पण पुढील काही तासासाठी हवामान विभागानं मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे खबरदारी घेण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई शहरासाठी येलो अलर्ट जरी जारी केलेला असला तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला आणि त्यानंतर कुठेतरी पावसानं चांगलीच विश्रांती घेतलेली होती। पण पुन्हा एकदा हवामान खात्यानं ज्या पद्धतीत एक इशारा वर्तवलेला होता, कारण जुलै महिन्याच्या अखेरेसपर्यंत चांगला पाऊस पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात होईल, तसेच चित्र देखील आता आपल्याला पाहायला मिळतील। त्यामुळे पुढील काही दिवस जे आहे ते मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यावरती असेल, विदर्भात असेल, चांगला पाऊस होताना पाहायला मिळेल, तसा अंदाज देखील आता हवामान विभागानं वर्तवलेला आहे। त्यामुळे पुढील काही दिवस जे आहे ते चांगला पाऊस मुंबईसह आसपासच्या परिसरात पडताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर्नलिस्ट निकेश मोरेचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।